मी तर तुमच्या फोनची रिंगटोन आहे ना. होय, माझाच फोन आहे हा. हाय का? तुमचा फोन घरातच आहे की? नाही सत्या, घरात नव्हता फोन. त्या चोरानं माझ्या हातात हिसकावून घेतला होता. मी पप्पांच्या घरी गेले होते तेव्हा. मग घरात कसा येईल फोन? हा पण तात्यासाहेबांचा डाव आहे. थांब, मी तुला व्हिडिओ दाखवते. थांब. व्हिडिओ पण डिलीट. सगळं नेमकं तेच कसं डिलीट झालं? हे सगळं तात्यासाहेब करतायत. वाघमारे, काय सगळं तात्यासाहेबांनी केलंय, तात्यासाहेबांनी केलंय, तात्यासाहेबांनी केलं लावले हो? व्हिडिओ असता तर सापडला असता ना. अरे सत्या, बघा, तुम्ही तुमच्या मनातला सगळा गैरसमज काढून टाका आणि चला माझ्या बरोबर. सत्या, अरे गप्पा की जरा आधी डोकं उठलंय पोटात. काय नाही सुनंदे, अगं नाश्ता देणार आहेस का नाही एकदाच सांग बाई, नाहीतर बाहेरनं काहीतरी आणायला. अवनचा आणते. अगं दे की काय तर खायला. अगं लय भुका लागल्या त्या. भुकानी माझ्या पोटातलं कावळं आरडून आरडून मला टोचा मारून मारून माझं पोट फाडून बाहेर येतील. होय, पोट फाटल्यावर ही मरल, नंतर कावळा बनून येईल आणि पिंडाला म्हणाल काव काव आव आव चुक चुक. तुम्ही जरा गप्पा बरं का. आधीच भुकामुळे माझी लय चिडचिड व्हायला लागली. तुमच्या दोघांची नाही त्याची बी होती बघ, ती मी बघतोय. नाही बस, नाही जेवण नको येऊ दे, काळजी करू नको. मी बाहेरनं पिझ्झा बर्गर मागवतो. पिझ्झा बर्गर मी घेते. खिशात नाही दमडी आणि आणायचा आला कोंबडी. अशातली गत झाली तुमची. माझी कोंबडी तूच आहे. अवनचा आणते. अगं सुनंदे, धडपडली वाटतं. तुझ्या हातात काय जीव बीव आहे का नाही ग? जेव्हा बघाल तेव्हा नुसती धडपडत असत्या. चक्कर येऊन पडले असतील, त्यांना सवयच आहे ती. हो का? आणि तू तर जसं रोज डोंगरच चढायला जात्या. हा गात ते बसून बसून गंज चढल आता तुला. हे आमरे, हा बघा आधीच माझं डुसकं लय चढलंय. तू अजून चढवू नकस. सांगून ठेवते लय भुका लागल्या ते मला. काव काव. भूक लागली ना मी ती म्हणून. ए सुनंदे, अगं झालं का नाही? वाघमारे, आता कसला जास्त विचार करत बसून कामावर लक्ष दे. मी संध्याकाळी येतो न्यायला. अगो बया 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 बया, सर्विन बाय, मम्मी साहेब या. ए सुनंदे, पाणी आण ग. या की बसा. मम्मी साहेब आले त्या. घ्या. नाही नाही, मंजिरीची आई, मला जरा तुमच्याशी बोलायचंय. माझं काम आहे तुमच्याकडं.
अहो मग बोला ना मम्मी साहेब, काय काम आहे? बोला बोला बिंदास. आता म्हणजे सगळ्यांसमोर नाही सांगता येणार, जरा खासगीत बोलायचंय. तुम्ही या की बाहेर बोलू आपण. आलेच आलेच. हो. काय बोलायचं त्याला? रत्ने, ते काय बोलत असतील हे मला नाही माहिती. तात्यासाहेब माल सगळा रेडी आहे, पण तात्यासाहेब मला समजत नाहीये तुम्ही एवढी मोठी रिस्क का घेताय, आणि परत त्या सत्याला पण आता बोलवून घेतले तुम्ही, ते कशासाठी? रिस्क घ्यायला पाहिजे. आणि जो सत्य आहे, सत्य आपली ढाल आहे. जो सत्य आपल्या सोबत आहे तर ही मंजिरी वाघमारे आपल्याला हात सुद्धा लावू शकत नाही. म्हणजे कळेल, समजेल, हुमकेल. काय सगळं तात्यासाहेबांनी केले लावले हो. व्हिडिओ असता तर सापडला असता ना. तुम्ही तुमच्या मनातला सगळा गैरसमज काढून टाका. मंजू, अगं फोन कधी मिळाला तुला? घरातच होता, पण तो घरात कसा आला ते नाही माहिती. मंजू, असा चोरी केलेला फोन कशाला कोण परत आणून देईल ना? भारती मावशी, अहो फक्त मुकादमाचा व्हिडिओ यातनं गायब आहे, बाकी सगळे हाय असं आहे. असं कसं? घरी कोणी आलं होतं का? तुला आठवतं का काही? कोण पाहिजे? मंजिरी वाघमारे तुम्ही का? हो मीच. तुमचं कुरिअर घेऊन आलोय. माझं? हा. होय भारती मावशी, एक कुरिअरवाला आला होता चिठ्ठी द्यायला. तात्यासाहेबांनीच पाठवली होती, त्यानंच तो फोन तिथे ठेवलास ना. म्हणजे तात्यासाहेबांनीच त्या मोबाईल मधला व्हिडिओ डिलीट केला आणि सत्याच्या नजरेत तुला पुन्हा एकदा खोटं पाडलं. होय. बरं, ते सगळं जाऊ दे आता. त्या फाईल रेडी करायला घ्यायच्यात. जाधव साहेबांनी सांगितलंय पुन्हा ओरडा पडेल. तुझा मोबाईल हरवला, मोबाईल चोरीला गेला असं कळलं. तो मोबाईल तुला मिळवून द्यायची जबाबदारी पूर्णतः माझी. अरे कुणाची हिंमत झाली मोहिते पाटलांच्या मुलीचा मोबाईल चोरायची? तुला परत आणून देणार नाही. तात्यासाहेब, माझा मोबाईल चोरीला गेला हे कुणालाच माहित नाही. तुम्हाला कसं कळलं? माझ्या मानलेल्या मुलीच्या आयुष्यात काय चाललंय याची सगळी माहिती माझ्याकडे असते, त्याच्यामुळे तुझा मोबाईल चोरीला गेला कळलं मला. बोला मम्मी साहेब, काय काम आहे? कसं सांगू तुम्हाला, मला लई वाईट वाटते बघा.
सत्यान मंजिरीशी लय वाईट वागले मी. आणि तुमच्याशी बी लय वाईट वागले. सुनंदाताई मला माफ करा, चुकलं माझं. मम्मी साहेब काय करताय तुम्ही? हा तुम्ही माझी माफी मागू नका. हे बघा, तुम्हाला माफी मागायचीच असेल ना तर मंजू आणि सत्यजित रावांची माफी मागा. त्यांच्या बाबतीत लई चुकीचं वागलाय तुम्ही. कळतंय मला, पण समजा कळतंय मला, पण कुठल्या तोंडानं माफी मागायची मी? तुमची एवढी सोन्यासारखी पोर, खरं तर मला तिचा अभिमान वाटायला पाहिजे का ती माझी सून आहे म्हणून. पण मी तिला कायम पाण्यात बघत आलो. तिला ह्या घरापासनं, सत्यापासनं दूर लोटायचा प्रयत्न केला. मी कधी तिच्याशी 2 शब्द प्रेमाने बोलले नाही. सत्यान मंजरी घरातनं गेल्यापासून मला किंमत कळली बघा त्यांची. खरं तर मंजरीची पाय धरूनच माफी मागायला पाहिजे मी. मम्मी साहेब तुम्ही रडू नका. हे बघा, अजून बी वेळ गेलेली नाही. मी मोठ्या मनाने मंजूची माफी मागितलीत ना तर ती नक्की माफ करेल तुम्हाला. सुंदरताई ती आता निघून गेली, पण मला माझी चूक सुधारायची. मी सत्याच्या मंजरीचा भल्याचा विचार करते. त्याच्यासाठी मला तुमची मदत पाहिजे. मम्मी साहेब, माझ्या मदतीमुळे जर मंजू आणि सत्यजित रावांचं भलं होणार असेल ना तर तुम्ही म्हणाल ती मदत करायला तयार आहे मी तुम्हाला. लई मोठे मनाचे आहेत बघा तुम्ही. तुमच्याकडनं हीच अपेक्षा होती, पण फक्त माझी गट आहे. जवळ मी सांगत नाही ना तर ही गोष्ट आपल्या दोघीतच राहील. मी शब्द देते तुम्हाला, जवळ तुम्ही सांगत नाही तर ही गोष्ट आपल्या दोघींमध्येच राहील. सुंदरताई, तुमचं लय उपकार झालं बरं. मम्मी साहेब, समजा नीट होईल बघ. मंजू, मंजू. सर भारती मॅडम या इकडे. सर मंजू, मला आत्ता खबर मिळाली आहे, माल हायवेवरून ट्रान्सफर होणार आहे. तुम्ही सगळ्याच्या सगळे आत्ताच्या आत्ता निघा. भारती मावशी, टीम रेडी करा. हो, साठे बाबर पटापट गाडी देऊन बसायचं. सर तुम्ही पण चला. मंजू, हे बघ, सस्पेंड असताना हे काम करू शकत नाहीये मी. तुलाच हे काम करावं लागणार आहे. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. हे बघा, खबर पक्की आहे. तुम्ही लगेच निघा, हा चान्स सोडू नका अजिबात. निघा लगेच. निघा. साठे बाबर पटकन काट्याने गाडीत या. साडे निघा लवकर. या. चल गो. ऑल द बेस्ट.
सध्या माझ्याकडे तात्यासाहेबांच्या विरोधात पुरावा आहे. हे असलं गोडगोड बोलून जगाला फसवायचं मला नाही. तुमचा खरा चेहरा मला कळलाय. अंमली पदार्थांच्या व्यापारात तुमचा सहभाग आहे हे मला आधीच कळलं. तात्यासाहेब भाऊ, ज्या सत्यानं तुमच्यावर विश्वास ठेवला, तुम्हाला दैवत मानलं, तुमच्यासाठी इतकी मेहनत केली, त्या सत्याची लोकांमध्ये वाढलेली इमेज तुम्हाला बघवली नाही. म्हणून मुकादमाच्या मार्फत त्याला फसवायचं होतं तुम्हाला. आणि ते पण जमलं नाही म्हणून मुकादमाच्या हत्येचा कट रचला आणि सत्याला त्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. तात्यासाहेब भाऊ, सत्याच्या डोळ्यावर अजूनही तुमच्या नावाची झापड आहे. म्हणून तो अजून पण तुम्हाला दैवत मानतो. पण ज्या दिवशी त्याला तुमचं खरं रूप कळलं ना, त्या दिवशी तुमचं काही खरं नाही. तात्यासाहेब, जोपर्यंत मी सत्यासोबत आहे, तुम्ही सत्याच्या केसाला पण धक्का नाही लावू शकत. तात्यासाहेब, मला हात लावायचा विचार पण करू नका. माझ्यावर हात टाकाल तर सत्या तुमचा कर्दन काळ बनून तुमच्या समोर उभा राहणार आहे. तुमच्या या घाणेरड्या राजकारणाचा फुगा लवकरच फुटणार. करू नकोस तू. तुला असं माझ्या पायाशी लोळण घेताना बघितलं की मला फार त्रास होता त्या गोष्टीचा. मला पाहवत नाही ते. उठ उठ. अरे तू वाघ आहेस, माझा वाघ. खरंच चूक झाली हो माझी, माफ करा मला. कितीही चिडलो तरी तुला मुलगा मानले मी. मुलगा आहेस माझा. किती वेळ असा लहान धरला नाही मी तुझ्यावर. बापाचं काळीज आहे शेवटी. माफ केलं तुला. म्हणजे काय यार, याच्यावर फार काळ नाराज राहू शकत नाही मी. माझ्या काळजाचा तुकडा आहे हा. मी जगू शकत नाही याच्याशिवाय. धन्यवाद. अरे नाही नाही नाही, पाया नाही पडायचं. सत्य काय झालंय? बोलत नाहीस, गप्प गप्प आहेस. काही चूक घडली का आमच्या हातून? चूक तर माझ्या हातून घडली तात्यासाहेब, आणि त्याचं ओझं माझ्या डोक्यावरून उतरतच नाहीये. लय मोठं पाप झालंय बघा माझ्या हातून. ती गोष्ट केव्हाच विसरलोय मी. बापानं आपल्या लेखाच्या चुका पोटात घ्यायच्या असतात. मिसरी आली बाई, यांनी परस्पर घराचा व्यवहार नाही ना केला. सुनंदी नाही असल्या काय करणार. तिला तेवढं डुसकच नाही. पण ही गैबणी आहे का नाही, ती कारस्थानी आहे. ती काय तर करू शकते. आई, काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी काय? काय नाही अमरे. बरं ऐक ना, मी मम्मी साहेबांसोबत बाहेर जाऊन येते जरा. हा, मग आम्ही बी येतो. काही गरज नाही वंस, मी आल्यावर सांगते ना सगळं. अमरे अगं, माझा काही या बाईवर विश्वास नाही. तू एकटीन नाही जायचं तिच्यावर, मी पण येते. अमरे हे बघ, तू समजतेस तसं काहीच नाही. मम्मी साहेबांना त्यांच्या चुकीच्या वागण्याचा पश्चाताप होतोय. नाही आहे, तरी पण मी तुला एकटीला नाही जाऊ देणार. मी येणार आहे तुझ्यावर. अमरे अगं, एक छोटसच काम आहे, तेवढं करतो आणि लगेच येतो. हा, आलो. अगं पण आई, चला मम्मी साहेब. काय झालं?
धोकाबंदी आहे का? वाघमारे काय आहे? तात्यासाहेबांची गाडी आहे. का अडवली तुम्ही? कारण गाडी चेक करायची. आणि काय मिळणार आहे तुम्हाला गाडी चेक करून? कारण तात्यासाहेबांच्या गाडीत बेकायदेशीर गोष्ट अशी आम्हाला टिप मिळाली. हो वाघमारे, तुम्ही काय बोलताय कळते का तुम्हाला? हे बघा, तात्यासाहेब कसलंच बेकायदेशीर काम करणार नाहीत. जाऊ द्या मला. गाडी चेक झाल्याशिवाय पुढे नाही जाणार. आता अति होतंय तुमचं. वाघमारे, तात्यासाहेबांनी काय बिघडवलंय हो तुमचं? प्रत्येक वेळी त्यांच्यावर संशय घेताय तुम्ही. मंजू, मंजू अगं राहू देत ना. उगाच तुमच्या दोघांमध्ये भांडण होती. होऊ देत, पण गाडी चेक केल्याशिवाय पुढे नाही जाणार. मागच्या टायमाला बी गेली होती ना गाडी चेक. मग काय मिळालं होतं तेव्हा? वाघमारे, एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा तुम्ही तात्यासाहेबांवर संशय घेतलाय ना, तेव्हा तेव्हा तोंडावर पडलाय. मग आता पण करते. काही नाही मिळालं तर जा पुढे. म्हणजे असं ऐकणार नाही तुम्ही? करू दे, करू दे, तिला गाडी चेक करू दे. मला कोपरा कोपरा चेक करा गाडीचा. वाघमारे, वाघमारे काय करताय? वाघमारे, मी तुम्हाला 1000 वेळा सांगितले तरी मी तुम्ही का तात्यासाहेबांवर संशय घेताय? मी तुम्हाला सांगितलंय ना, तात्यासाहेबांवर संशय म्हणजे माझ्यावर संशय. वाघमारे, तुमच्याशी बोलतोय मी. तुम्हाला काय वाटतंय, मी आणि तात्यासाहेब चुकीचं काम करतोय? परमेश्वरा, काय दिवस आलेत माझ्यावर. स्थानिक आमदार मी, माझ्याच गाडीचं चेकिंग होतंय आणि चेकिंग कोण करतंय? माझी लेख. म्हणजे तू 2 माझ्या कानाखाली मार, सगळ्यांसमोर फवाडीत मार माझ्या, पण हे असं काही करू नकोस, असा अपमान करू नकोस तू.
मंजू थांब. सर, कुणाच्या परवानगीने गाडी चेक करतेस? समजतंय का तुला कुणाची गाडी चेक करतेस? आणि काय प्रोटोकॉल असतात की नाही? हा, आणि कुठल्या सिनियर अधिकाऱ्याला विचारावंसं वाटलं नाही तुला? स्टॉप इट नाव.